सर्वांना नमस्कार. सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत विटॅमिन ई चे आपल्या शरीराला होणारे फायदे, आपल्या आरोग्यावर विटॅमिन ई चे होणारे पॉझिटिव्ह इफेक्ट्स. तर विटॅमिन ई हे एक फॅट सोल्युबल विटॅमिन आहे, जे आपल्या आहारातील एक महत्त्वाचे विटॅमिन आहे, ज्याचा समावेश आपल्या आहारात असणं हे आपल्या हेल्दी लाईफसाठी अगदी महत्त्वाचं आहे. तर आपण जाणून घेऊयात विटॅमिन ई चे नक्की फायदे काय आहेत. आपल्या हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी विटॅमिन ई हे गरजेचं आहे. आपल्या हृदयाचे जे मसल्स आहेत त्याचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी विटॅमिन ई आवश्यक आहे. हार्ट अटॅकचा धोका कमी होण्यासाठी विटॅमिन ई चा आपल्या आहारात समावेश असणं अगदी गरजेचं आहे. हार्ट अटॅक्स कशामुळे होतात, तर रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल किंवा इतर डिपॉझिट्सचा अडथळा निर्माण झाल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो. विटॅमिन ई अशा बॅड कोलेस्ट्रॉलला, जे रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहतात आणि हार्ट अटॅकचं कारण ठरतात, अशा कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करायला मदत करते. त्यामुळे आपल्या हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी विटॅमिन ई चा समावेश आपल्या आहारात असणं हे अगदी गरजेचं आहे. यानंतर विटॅमिन ई चा दुसरा फायदा म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे मसल क्रॅम्प्स किंवा सांधेदुखी, गुडघेदुखी यासारखा काही त्रास होत असेल तर विटॅमिन ई चा समावेश आपल्या आहारात नक्की करा. यानंतरचा तिसरा फायदा म्हणजे तुम्हाला अँटी एजिंग म्हणून विटॅमिन ई चा मोठा फायदा होईल. आपल्या जसजसे आपले वय वाढत जाते तसतसे आपले सर्व अवयव, आपली त्वचा, आपले केस यावर निगेटिव्ह इफेक्ट पडत जातो. शरीरात ऑक्सिडेशन नावाची प्रक्रिया सतत चालू असते आणि या ऑक्सिडेशन प्रक्रियेमुळे शरीरात फ्री रॅडिकल्स सतत निर्माण होत असतात. हे फ्री रॅडिकल्स आपल्या सेल्सवर वाईट परिणाम करतात आणि आपल्या सेल्सला एक प्रकारची हानी पोहोचवतात. सेल्सची अशा प्रकारची हानी झाल्यामुळे आपण वृद्ध दिसू लागतो, वृद्धत्वाकडे झुकू लागतो आणि या सेल्सचा हा डॅमेज टाळण्यासाठी, सेल्सची हानी होऊ नये याकरता विटॅमिन ई चा समावेश आपल्या आहारात करणं अगदी गरजेचं आहे. आणि विटॅमिन ई चा असा समावेश आहारात केल्यामुळे तुमची एजिंगची प्रोसेस स्लो होणार आहे. तुम्ही जास्त काळ तरुण राहण्यास मदत होणार आहे. विटॅमिन ई चा पुढचा फायदा म्हणजे तुमची त्वचा ग्लोईंग, तजेलदार, तरुण राहण्यासाठी याची खूप मदत होते. आपली स्किन तरुण राहण्यासाठी, त्वचेवर सुरकुत्या पडू नयेत यासाठी कोलॅजन नावाचं एक प्रोटीन सतत कार्य करत असतं. त्याचं प्रोडक्शन सतत आपल्या स्किन मध्ये होत असतं आणि या कोलॅजनमुळेच आपली त्वचा तजेलदार राहते, त्वचा टाईट राहते, त्याच्यावर कुठल्याही सुरकुत्या येत नाहीत. आणि हे कोलॅजन प्रोडक्शन वाढवण्याचं महत्त्वाचं काम हे विटॅमिन ई करत असतं. त्यामुळे तुम्हाला त्वचा सुंदर, तजेलदार आणि टाईट हवी असेल तर विटॅमिन ई चा समावेश आहारात नक्की करा. यानंतरचा पुढचा फायदा म्हणजे केस गळती थांबवण्यासाठी, केसांनाही एक प्रकारची चमक येण्यासाठी, केसांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला विटॅमिन ई चा समावेश आपल्या आहारात करणं हे अगदी महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्यांना केसासंबंधी काही समस्या असतील त्यांनी आपल्या आहारात विटॅमिन ई चा समावेश नक्की करावा. यानंतर विटॅमिन ई चा पुढचा फायदा म्हणजे ज्यांना मासिक पाळीच्या दरम्यान, ज्या महिलांना पोटात दुखण्याचा त्रास होतो, ॲब्डोमिनल क्रॅम्प्स येतात, त्यांनी देखील आपल्या आहारात विटॅमिन ई चा समावेश आवर्जून केला पाहिजे. विटॅमिन ई चे फायदे काय आहेत हे आता तुम्हाला कळलंच असेल. विटॅमिन ई हे आपल्या शरीरासाठी किती गरजेचं आहे हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे. आता हे विटॅमिन ई घ्यायचं कसं
याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊयात. विटॅमिन ई च्या हिरव्या गोळ्या मेडिकलमध्ये मिळतात. या गोळ्यांना इव्हिऑन असं नाव आहे. तर आता विटॅमिन ई एवढं फायदेशीर आहे म्हटल्यावर आपण रोज या गोळ्या घ्यायच्या का? तर नाही. विटॅमिन ई च्या इव्हिऑन नावाच्या हिरव्या गोळ्या ज्या मेडिकलमध्ये मिळतात त्यामध्ये जवळजवळ 400 मिलीग्रॅम एवढं विटॅमिन ई कंटेंट असतो आणि एवढा विटॅमिन ई कंटेंट आपल्याला आवश्यक नाही का. सामान्य माणसाला डेली 15 मिलीग्रॅम इतकंच विटॅमिन ई आवश्यक असतं. त्यामुळे विटॅमिन ई च्या ज्या कॅप्सूल बाजारात मेडिकलमध्ये मिळतात ते विदाऊट डॉक्टर प्रिस्क्रिप्शन खाण्याच्या भानगडीत पडू नका. अशा कॅप्सूल विदाऊट डॉक्टर प्रिस्क्रिप्शन कधीही खाऊ नका. जर तुम्ही हेअर ऑइल मध्ये किंवा फेस पॅक मध्ये जर त्या विटॅमिन ई च्या टॅबलेट यूज करत असाल तर वेगळी गोष्ट आहे. 4-5 ड्रॉप विटॅमिन ई चे आपल्या फेस पॅक मध्ये किंवा हेअर ऑइल मध्ये टाकायला विशेष अशी हरकत नाही. परंतु या गोळ्या पोटातून घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आता विटॅमिन ई चे फूड सोर्सेस कोणते आहेत याबाबत माहिती घेऊयात. गोळ्या घेण्यापेक्षा फूड सोर्सेस मधून विटॅमिन ई घेतलेलं कायम चांगलं राहील. तर विटॅमिन ई चे फूड सोर्सेस म्हणजे पहिला महत्वाचा सोर्स आल्मंड किंवा बदाम हा आहे. बदाम रात्रभर पाण्यात भिजायला घालून सकाळी त्याचे साल काढून दररोज 4 बदाम खाल्ल्याने विटॅमिन ई ची तुमची डेली रिक्वायरमेंट पूर्ण होते. ड्रायफ्रुट्स मध्ये विटॅमिन ई आपल्याला भरपूर प्रमाणात आढळून येतं. त्यामुळे सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स खाल्लेले हे विटॅमिन ई च्या गरज भागवण्यासाठी उत्तमच आहे. यानंतर टोमॅटो, पालक या भाज्यांमध्ये देखील विटॅमिन ई चं प्रमाण आढळतं. पालेभाज्यांमध्ये विटॅमिन ई आढळून येतं. त्यामुळे पालेभाज्यांचा आहारात नियमित समावेश ठेवावा. तर विटॅमिन ई नेमकं कमी होतं कशामुळे? विटॅमिन ई ची डेफिशियन्सी बॉडीला का होते? तर फास्ट फूड, मैद्याचे पदार्थ तुम्ही जितके जास्त प्रमाणात खाल तितक्या प्रमाणात विटॅमिन ई ची डेफिशियन्सी बॉडीला जाणवू लागते. त्यामुळे जंक फूड, फास्ट फूडचं प्रमाण तुम्हाला कमी करायचं आहे हे पहिलं लक्षात ठेवा. आणि पालेभाज्यांचं, हिरव्या पालेभाज्यांचं, ड्रायफ्रुट्सचं प्रमाण आहारात वाढवायचं आहे. आणि हे सगळं करून तुम्हाला विटॅमिन ई ची तुमची डेली रिक्वायरमेंट पूर्ण करायची आहे. आणि विटॅमिन ई चा आहारात समावेश केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तुमची त्वचा नितळ, तजेलदार होणार आहे, तुमचे केस चमकदार होणार आहेत आणि तुमची वृद्धत्वाची प्रक्रिया स्लो डाऊन होणार आहे. तुम्ही अधिक काळ चिरतरुण राहणार आहात. त्यामुळे विटॅमिन ई चा आपल्या आहारात समावेश नक्की करा आणि एव्हरग्रीन तरुण राहा. धन्यवाद. असेच आरोग्यविषयक माहिती देणारे महत्त्वपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.